पुण्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अगरवाल हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेनं नंतर खुनाचं रूप घेतलं आणि तपासात दोन नावं समोर आली, सिया गोयल आणि चेतन चौधरी. पोलीस तपासात आता चेतन चौधरी या केसमध्ये आरोपी क्रमांक 2 ठरलाय. त्याला पोलिसांनी अटक देखील केली आहे. मात्र हा अवघ्या 23 वर्षांचा मुलगा, ज्याची कौटुंबिक पार्श्वभूमी व्यवसायाची आहे, तो इतक्या सराईतपणे खुनाचं नियोजन कसं करू शकतो, हा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यामुळंच नेमका हा चेतन चौधरी आहे तरी कोण, आणि त्याचा या प्रकरणाशी नक्की कसा आणि काय संबंध आहे, पोलिसांच्या तपासात त्याच्याबाबत काय समोर आलंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटात पाहणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. केतन अगरवाल खून प्रकरणाला पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यू समजलं होतं. सिया आणि चेतन या दोघांनी हा खून जवळजवळ पचवलाच होता. मात्र मयत केतन याच्या बहिणीच्या बुद्धिचातुर्यामुळे या खुनाला वाचा फुटली आणि पोलिसांनी सियाच्या मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण करत सियासोबतच तिचा प्रियकर असणाऱ्या चेतन या दोघांनाही अटक केली. आता हा चेतन कोण, तर सिया आणि केतन या दोघांप्रमाणेच चेतन देखील मोठ्या व्यावसायिक कुटुंबातला होता. चेतनही मूळचा पुण्याचा. चेतनचं संपूर्ण नाव चेतन बाबूराव चौधरी असं आहे. चेतनचे वडील बाबूराव चौधरी हे मार्केट यार्ड परिसरात ड्रायफ्रुट्स आणि किराणा मालाशी संबंधित व्यवसाय करतात. तर कोंढव्यामधील श्री पार्श्वनगर अपार्टमेंटमध्ये हे कुटुंब राहतं. मार्केट यार्ड परिसरात यांचं मोठं दुकान आहे. घरचा व्यवसाय होता, त्यामुळे स्वाभाविकच चेतननं त्याचं शिक्षण देखील व्यावसायिकच निवडलेलं. खरं तर घरचा इतका मोठा व्यवसाय असल्यानं शिक्षण ही चेतनच्या दृष्टीनं नाममात्र गोष्ट होती. त्यानं BBA ची पदवी घेतलेली, मात्र गेल्या 2 वर्षांपासून तो आपल्या वडिलांच्या व्यवसायातच सक्रिय होता. याशिवाय चेतन क्रिकेटही उत्तम खेळायचा. त्याचं स्वप्न होतं की त्याला रणजी क्रिकेट खेळायचं होतं. मात्र घरचा व्यवसाय असल्यानं तो त्यातच रमला. चेतन चौधरी आणि सिया गोयल यांच्यातली ओळख ही जवळपास 8 महिन्यांपासून असल्याची सांगितली जाते. मागील वर्षी दिवाळीच्या दरम्यान एका पार्टीमध्ये त्यांची ओळख झालेली आणि तिथूनच त्या दोघांच्या गाठीभेटी वाढल्या, एकमेकांशी संपर्क वाढला. मधल्या काळामध्ये सियाच्या आणि चेतनच्या मध्ये प्रेमसंबंध देखील चालू झाले. मात्र अशातच सियाच्या कुटुंबियांनी तिचा साखरपुडा पुण्यातील तरुण व्यावसायिक असणाऱ्या केतन अगरवालशी लावून दिला. या साखरपुड्यानंतर सिया आणि चेतन यांचे संबंध हे कायम तसेच चालू राहिले होते. या कालावधीतच सिया आणि चेतन आता पुढे काय या विषयावर चर्चा करण्यासाठी तब्बल 238 तास हे फोनवर घालवलेले. या दोघांमध्ये या मधल्या कालावधीत 2000च्या आसपास फोन कॉल झाले होते. 6 महिन्यांमध्ये या दोघांनी म्हणजे चेतन आणि सियानी एकमेकांशी इतका संपर्क ठेवला होता. चेतनसाठी केतन हा मोठा अडथळा होता. चेतनला केतन कायमच खटकायचा. तो सियाला या अनुषंगानं बोलायचा देखील. मात्र सियाचं म्हणणं होतं, मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. माझ्या कुटुंबियांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. आणि यातूनच चेतननं सियाच्या मदतीनं केतनचा काटा काढायचं ठरवलं. खरं तर केतनचा खून हा आता झालेला असला तरी शातीर चेतन त्यासाठी फार अगोदरपासून प्रयत्न करत होता. या सगळ्या प्रयत्नांमधलं म्हणजे त्यांनी यापूर्वी देखील केतनला संपवण्याचे प्रयत्न केले होते. या सगळ्या प्रयत्नांमधलं मुख्य ठिकाण होतं ते म्हणजे लोहगड. सिया आणि चेतन यांनी यापूर्वी अनेक वेळा केतनला लोहगडावर नेण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या तपासात 31 मे रोजी त्यांनी तसा पहिला प्रयत्न केल्याचा दावा केला. त्यानंतर 4 जून आणि 14 जून रोजी देखील वेगवेगळे प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारणामुळे चेतन आणि सियाचा प्लॅन फसत होता. शेवटी 18 जूनला लोहगड किल्ल्यावर केतनला दरीत ढकलण्यात चेतन आणि सियाला यश आलं. चेतनची कौटुंबिक पार्श्वभूमी ही जरी व्यावसायिकतेची असली तरी केतन अगरवाल प्रकरणात त्यानं केलेलं नियोजन हे सराईत गुन्हेगारांना तोंडात बोट घालायला लावणार आहे. नियोजनासाठी चेतननं गुगलची देखील मदत घेतली होती. सोबत सियासोबत कॅफेमध्ये बसून अतिशय थंड डोक्यानं या चेतननं खलबत केली होती. अगदी लोहगडावर कोणत्या पॉइंटवरून ढकलल्यावर केतनचा जीव जाऊ शकतो हे देखील त्यांनी रिसर्च करून शोधून ठरवलं होतं. गडावर जाताना आपला चेहरा दिसू नये म्हणून गरमीत देखील या चेतननं हुडी घातली होती, चेहरा लपवला होता. त्यामुळं सियाच्या सोबत असणाऱ्या केतनला त्याचा संशय आला नाही. सोबतच केतनला संशय येऊ नये यासाठी
चेतन आणि सियानी असा प्लॅन केला होता की आपण थेट संवाद न साधता खानाखुणा करून एकमेकांशी संवाद साधू. या नियोजनानुसारच किल्ल्यावर पोहोचल्यानंतर सिया थकल्याचं कारण सांगून बसून राहिली आणि हा इशारा समजूनच चेतन पुढील कार्यवाही करणार होता. सिया बसल्यानंतर केतनही थांबला होता आणि त्याच वेळी चेतन त्याला दरीत ढकलून पाडणार होता. हा सगळा घटनाक्रम त्यांनी वास्तवात अंमलातही आणला. त्याच पद्धतीनं ठरल्यानुसार सिया दमून बसली, केतनही थांबला आणि चेतननं त्याच दरम्यान त्या केतनला दरीत ढकलून दिलं. खरं पाहिलं तर चेतन लोहगडावर जातानाच तिथल्या सुरक्षा रक्षकांच्या तो लक्षात आला होता. त्यांनी त्याला हटकलंही होतं, कारण लोहगडावर जाताना चेतननं तिकीट काढलं नव्हतं. सुरक्षा रक्षकानं चेतनला आवाज देऊन तिकिटासाठी जाब विचारला. त्यावेळी सर मी इकडून निघताना तिकीट काढतो आणि जाताना तुम्हाला पैसे देतो असं आश्वासन चेतननं दिलं होतं. मात्र गडावरून जाताना चेतननं तिकिटाचे पैसे न देताच तिथून निसटला होता. इतकंच नाही तर मोबाईल लोकेशनमध्ये देखील आपण सापडू नये यासाठी चेतननं फुल प्रूफ प्लॅन आखला होता. त्यानं आपला मोबाईल घरी आपल्या दुकानात कामाला असणाऱ्या नीरज कुमार झा जवळ ठेवला होता आणि नीरज कुमारचा मोबाईल आपल्या जवळ बाळगून तो लोहगडावर गेला होता. नीरजच्याच फोनवरून तो सियाशी संपर्क करत होता. या प्रकरणात पोलिसांनी आता नीरज कुमारला देखील अटक केली. या संपूर्ण प्रकरणावर चेतन चौधरीचे काका असणारे उदराम चौधरी यांनी माध्यमांसमोर येत चेतनवर झालेले सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेत. उदराम चौधरी म्हणाले, आमच्या मुलाला या हत्या प्रकरणात नाहक फसवण्याचा प्रयत्न केला जातोय. सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये जे काही दाखवलं जातंय ते पूर्णपणे एकतर्फी आहे. चेतन हा अत्यंत साधा सरळ मुलगा असून त्याला लहानपणापासून खेळाची प्रचंड आवड आहे. त्याचं कोणाशीही वैर नव्हतं. तो असे क्रूर कृत्य कधीही करू शकत नाही. सियाच्या दुकानाच्या शेजारी चेतनचे दुकान होते आणि तिथूनच त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते असं म्हटलं जातंय. मात्र आम्ही सिया गोयल किंवा तिच्या कुटुंबियांपैकी कोणालाही ओळखत नाही. टीव्ही आणि वर्तमानपत्रातल्या बातम्या पाहिल्यानंतरच आम्हाला सिया हे नाव पहिल्यांदा समजलं. चेतननं सियाबद्दल कधीही घरात कोणाशीही काही बोललेला नव्हता. तसंच त्याच्या आई वडिलांनाही याबद्दल कोणतीच कल्पना नव्हती. त्यामुळं प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचा पोलिसांचा संशय आम्हाला मान्य नाही. आम्ही या अनुषंगानं कायदेशीर लढाई लढणार आहोत. चेतनची बाजू कोर्टात लढवणाऱ्या वकिलांनी देखील असाच युक्तिवाद केला. चेतनचा या प्रकरणात काहीच हात नाहीये असंच त्यांचंही म्हणणं होतं. तिथंच केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी याबाबत आता सिया आणि चेतनला अटक केल्यानं इतक्या कमी वेळात आपल्या मुलाच्या हत्येचा उलगडा केल्यामुळं पोलिसांचे आभार मानले. तिथंच त्यांनी प्रतिक्रिया देताना उपस्थित केलेल्या प्रश्नानं सर्वांनाच भावूक देखील केलं. विशाल अग्रवाल म्हणाले, जर तिला लग्न करायचं नव्हतं तर तिनं सरळ नकार दिला असता. आम्ही त्वरित लग्न रद्द केलं असतं. त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलण्याचं का ठरवलं? त्यांची मानसिकता कशी आहे? त्यांची मानसिकता इतकी क्रूर आहे का की एखाद्याचा 26 वर्षांचा मुलगा मारताना त्यांना काहीच वाटलं नाही? समाजानं अशा क्रूर मानसिकतेची दखल घेणं गरजेचं आहे. ही विचारसरणी कुठून येते? सरकारला माझी एकच विनंती आहे, या प्रकरणाची सुनावणी कोणत्याही परिस्थितीत जलद गतीनं व्हावी. आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर माध्यमात वेगवेगळ्या अँगलनं या घटनेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर आज विशाल अग्रवाल म्हणतायत त्यांचा मुलगा केतन त्यांना म्हणायचा, तुम्ही मुलीची नीट चौकशी केली आहे ना, ती माझ्याशी सारखी भांडतीये. कदाचित त्याच वेळी जर विशाल अग्रवाल यांनी या गोष्टीला गांभीर्यानं घेऊन केतनशी बोलून हे लग्न मोडलं असतं तर आज कदाचित केतन जिवंत असला असता. सोबतच सिया यातील मुख्य पात्र आहे. जर तिनं घरच्यांना आपल्या प्रेमासाठी केतन सोबतच्या लग्नाला नकार कळवला असता तर, आणि सियाच्या घरच्यांनी तिला या लग्नासाठी जबरदस्ती केली नसती तर, आणि सगळ्यात महत्वाचं चेतन ज्याचं पुढचं आयुष्य जवळपास घरच्या बिझनेसमुळे सेट होतं, त्यानं सियाचं लग्न जमल्यावर शांतपणे तिच्या आयुष्यातून बाजूला झाला असता तर. प्रश्न खूप आहे. पण आता हे सगळे जर तरचे मुद्दे आहेत. आता केतन परत येणार नाही. पण हा धडा आहे त्या प्रत्येक पालकासाठी आणि त्या प्रत्येक उपवर मुलासाठी देखील. तुर्तास इथेच थांबूयात. या घटनाक्रमावर तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच विश्लेषणात्मक घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.